नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे की आता सारंग आणि सावली दोघेही आता दुसऱ्या दिवशी उठून खाली येतात. त्यानंतर आता सावली ही सगळ्यांच्या पाया पडते आणि त्यानंतर इकडे अमृताने आता सारंग आणि सावलीच्या अंगठीच्या कार्यक्रमाची सगळी तयारी केलेली असते. तेवढ्यात आता इकडे ऐश्वर्या म्हणते की अमृतवहिनी, मी काय म्हणते, ताराचं सुद्धा नवीन लग्न झालं आहे, तिच्यासाठी नाही का ही तयारी केली. तेव्हा आता अमृताच्या ते लक्षातच राहिलेलं नसतं आणि अमृता म्हणते की सॉरी, पण माझ्या हे लक्षातच आलं नाही. तेव्हा आता सोहम आणि तारा म्हणतात की आमचं लग्न आता थोडंसं जुनं झालं आहे, नको, आम्ही हा खेळ नाही खेळणार. आणि आता सारंग आणि सावली पटकन आता अंगठीचा खेळ खेळतात. त्यामध्ये आता सावलीला अंगठी मिळालेली असते आणि चंद्रकांतराव खुश होऊन सावलीचं आता कायम सारंगला आयुष्यभर ऐकावं लागणार असे म्हणत खुश होऊन हसू लागतात. इकडे मात्र ऐश्वर्याचा मोठा जळफळाट झालेला असतो आणि सगळेजण आता सावलीची प्रशंसा आणि स्तुती करत असतात. बबलू, सोहम, अमृता हे तर सावलीच्याच बाजूने असतात. इकडे मात्र ते सगळं बघून ताराचा मोठा जळफळाट होत असतो आणि रागाने आता तारा तिच्या बेडरूममध्ये निघून येते. तारा तिच्या बेडरूममध्ये येताच सोफा सेटवरील सगळे कपडे, सगळी रूम आता ताराने अस्तव्यस्त केलेली असते. बाहेर गॅलरीत येऊन आता तारा एकटक विचार करत रागावलेली असते आणि तेवढ्यात सावली तिथे येते. ते सगळं बघून सावली आता समजून चुकलेली असते, पण आता सावली ते सगळी रूम आणि सगळे कपडे व्यवस्थित आवरू लागते. आणि त्याच वेळेस आता तारा ही सावलीसमोर येत म्हणते की सावली, तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू गरीब घरातून आलेली मुलगी आहे आणि असिस्टंट म्हणून माझं काम करत होती आणि आत्ता तू हे जे काम करतेस ना, तुझी लायकी तीच आहे नोकर म्हणून राहण्याची आणि तू कायम आयुष्यभर माझी नोकर बनून राहायचंस. एवढंच नाही, फक्त आजच्या दिवशी आजच्यापुरती ही रूम तू स्वच्छ नाही करायची, तर कायम माझी रूम तू स्वच्छ करायची, कारण तू माझी नोकर आहेस. कायम नोकर बनून माझ्यासमोर राहायचं, कळलं का तुला? कारण गरीब घरातून आलेली तू मुलगी ना, तुझी या मेंदळ्यांच्या घरची सून होण्याची लायकी नाही आहे, तरी तू झालीस. पण काही हरकत नाही, तू या घरात माझी नोकर बनून राहा, असा सल्ला आता ताराने सावलीला दिलेला असतो. पण सावली मात्र ताराचा राग करत नसते, कारण ताराचा स्वभाव आता सावलीला माहिती असतो. इकडे आता ताराचा अजूनच जळफळाट होतो. तारा आता डोक्याला हात लावत विचारच करत राहते. इकडे आता पटकन सावली बाहेर येताच आता अमृता सावलीकडे येते आणि लगेच अमृता सावलीकडे बघत म्हणते की काय गं सावली, खुश आहेस ना? आणि काय म्हणतो सारंग? आणि लग्नानंतर सगळं काही व्यवस्थित होतंय ना? तेव्हा आता सावली म्हणते की सगळं काही ठीक आहे अमृता वहिनी. त्यानंतर आता सावलीचा हात आपल्या हातात धरत अमृता म्हणते की हे बघ सावली, मी तुला एक सांगते, मॉमचा राग जर जास्त काळ जर तुला ठेवायचा नसेल आणि मॉमचा अबोला जर तुला घालवायचा असेल ना, तर तुला या घरात लवकरात लवकर पाळणा हलवावा लागेल. आणि तुला माहिती आहे ना सावली, आमच्या लग्नाला एवढे वर्ष झाले तरीसुद्धा माझी अवस्था काय आहे. मी या घराला, मेंदळ्यांच्या घराला नातू देऊ शकले नाही, पण तू हे लवकरात लवकर मनावर घ्यायला हवंस. आणि ऐश्वर्याने सुद्धा माझ्यासाठी खूप काही केलं, खूप औषधोपचार केले, पण एकही औषधाचा मला गुण आला नाही. तेव्हा आता सावली, तू जर हे काम लवकर केलंस ना, तर मॉमचा अबोला लवकर दूर होईल आणि मॉम मग तुझ्यासोबतही खूप चांगलं वागेल, असा मोलाचा सल्ला आता अमृताने सावलीला दिलेला असतो. पण त्याच वेळेस पायऱ्या चढत चढत ऐश्वर्या तिथे येत आता अमृताचे ते सगळे बोलणे ऐश्वर्याने ऐकलेले असते आणि ऐश्वर्याला मोठा धक्का बसलेला असतो. ऐश्वर्या विचार करते की काही जरी झालं ना, तरी मी मेंदळ्यांच्या घरात पाळणा हलूच देणार नाही आणि ऐश्वर्या खाली निघून जाते. तर इकडे ताराचा आता मोठा जळफळाट झालेला असतो आणि तारा भैरवीला कॉल करू लागते, पण भैरवी मात्र ताराचा कॉल रिसीव करत नाही आणि ते बघून अजूनच ताराचा मोठा जळफळाट होतो. आणि तेवढ्यात पाठीमागून ऐश्वर्या तिथे येते आणि ताराला बघते. ताराने डोक्याला हात लावलेला असतो आणि नक्कीच तारा टेन्शनमध्ये दिसते हे ऐश्वर्याच्या लक्षात येते आणि पटकन ऐश्वर्या आता ताराकडे येते.
ऐश्वर्या म्हणते की काय झालं तारा, तू ठीक आहेस ना? तारा ऐश्वर्याला बघत म्हणते की हो मी ठीक आहे, बाकी सगळं काही ठीक आहे, पण ना मला ना आता खूप वेगळं वाटतंय. तर ऐश्वर्या म्हणते बरोबर आहे, तुला वेगळं वाटणारच, कारण नवीन लग्न होऊन तू या घरात आली ना, आणि भैरवीजी खरंच ग्रेट आहे आणि तुला चांगलं शिक्षण एज्युकेशन देऊन त्यांनी तुला उत्तम सिंगर बनवलं आणि तू एवढी जगातील सर्वोच्च टॉपर सिंगर असताना तू मेंदळ्यांच्या घरी सून बनून कशी आलीस याचा तू काही विचार केला असेल ना, असा प्रश्न आता ऐश्वर्या ताराला करते. पण आता तारा काहीही उत्तर देण्याच्या मनस्थितीत नसते. त्यानंतर आता ऐश्वर्या ताराला भैरवीजीबद्दल विचारू लागते, पण आता उदास होत आता डोक्याला हात लावत तारा म्हणते की प्लीज मॉमबद्दल ना आता मला काहीच विचारू नका. आणि रागाने तारा तेथून निघून जाते. आणि इकडे आता जाते वेळेस मात्र ऐश्वर्याने ताराला सांगितलेले असते की हे बघ, या घरात सारंग हा सगळ्यांचा लाडका आहे. एवढंच नाही तर मोठाले 2 भाऊसुद्धा असताना बिझनेसमध्ये सारंगचाच हातखंडा आहे. सारंगचा हात कोणीच धरू शकत नाही आणि ज्यामुळे सारंग या घरचा लाडका आहे ना, त्या अर्थी सावलीसुद्धा या घरात लाडकीच होणार. तारा म्हणते बरोबर आहे, आत्तापर्यंत मी बघतच आले ना, या घरात ना प्रत्येकजण त्या सावलीचीच काळजी करत असतो. माझंसुद्धा लग्न होऊन मी या घरात सून बनून आले, पण माझ्याकडे कुणाचंच लक्ष नाही आहे. आणि असे म्हणत चिडचिड करत आता तारा तेथून निघून गेलेली असते. इकडे आता सारंग हा बेडरूममध्ये येऊ लागतो. सावली आता सारंगची बेडरूम आवरत असते आणि पटापट सगळ्या बॅगा वगैरे झटकून सावली आता स्टूलवर चढत कपाटावरती त्या बॅगा ठेवते. आणि तेवढ्यात सारंग दरवाजात येऊन सावलीची ती माझ्या बघत असतो. सावली कपाटावरती बॅग ठेवत असताना पटकन पाठीमागून सारंग तिथे येतो, तर सावलीचा तोल जातो सरळ थेट डायरेक्ट. आता सावली ही सारंगच्या मिठीत घाबरून पडलेली असते आणि सारंगने अलगत सावलीला उचलून आपल्या मिठीत घेतलेलं असतं. सारंग आता खूप खुश होतो आणि त्यानंतर आता लगेच सावली म्हणते की सारंग सर सोडा ना. तर लगेच सारंग म्हणतो काय म्हणशील मला? प्रेमाने सावली सारंगकडे बघते आणि म्हणते की अहो. आणि तेव्हा आता सारंग एवढा आनंदित होतो की सांगायलाच नको. सारंग आता हसू लागतो आणि त्यानंतर सारंग म्हणतो की सावली तुला काम करायचं ना, कर मग काम. आणि सारंग सावलीला उचलून आता पुढे घेऊन जातो, तर टेबलवरचे पुस्तकं उचलून सावली सारंगच्या मिठीत पुन्हा आता दुसरीकडे ठेवते आणि सावली खूप आता खुश झालेली असते. पण तेवढ्यात आता दरवाजात ऐश्वर्या तिथे येते. सावली सारंगच्या मिठीत बघताच आता ऐश्वर्याच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. सारंग सावलीचा तो भयानक दृश्याचा नजारा बघून आता ऐश्वर्या तर कोमातच जाते. स्वतःच्या डोळ्यावर ऐश्वर्याला विश्वासच बसत नाही. तरीसुद्धा आता सारंग हा सावलीला आपल्या मिठीत घेऊन तसाच उभा असतो. ते बघून आता ऐश्वर्या म्हणते की सारंग हे काय चाललंय? पटकन सारंग आता ऐश्वर्याकडे बघत सावलीला सोप्यावरती टाकून देतो आणि तेवढ्यात सावली देखील आता ऐश्वर्याकडे बघते. ऐश्वर्या म्हणते की मेंदळ्यांच्या घरच्या रीतीभाती मान मर्यादा तुम्हाला काही कळतात की नाही? अजून कुलदैवतीची पूजासुद्धा झाली नाही आणि त्यापूर्वी हे असं कधीच काही करायचं नसतं, कळत नाही का तुम्हाला? तेव्हा आता सारंगला देखील राग येतो. सारंग दरवाजात जातो आणि म्हणतो की वहिनी तुला एवढंच सांगायचं होतं ना, मग दरवाजावरती पाटी लावत जा ना, आणि तुला जे सांगायचं ते सांगून झालंय आता, आणि आता तू जाऊ शकतेस, बाकी दुसरं काही सांगायचं नाही ना. ऐश्वर्याचा आता जागीच माज आता सारंगने उतरवलेला असतो. त्या क्षणी रागाने ऐश्वर्या तिथून निघून जाते. आता सारंग सावलीला म्हणतो की मला दरवाजा बंद करायची सवय नाही ना, आता ती सवय लावून घ्यावी लागेल. असे म्हणत पटकन सारंग आता दरवाजा बंद करतो आणि खऱ्या अर्थाने पुन्हा आता सारंग सावली एकमेकांच्या मिठीत आलेले असतात. सगळे बंद झुगारून, सगळ्या मर्यादा तोडून आणि सगळ्या सीमा पार करत बेडरूममध्ये सारंग आणि सावली दोघेही प्रेमाचा आता रोमांस सुरू करतात. सारंग आणि सावली प्रेमाने एकत्र येऊन आता मन शरीराने सारंग आणि सावली एकत्र होऊन मेंदळ्यांच्या घरात पाळणा हलवल्याचे सूत्र सारंगने सगळ्यात अगोदर पूजेच्या अगोदर सावलीसोबत हलवलेले असते आणि प्रेमाने सारंग आता सावलीसोबत बेधुंद रोमांस करत मन शरीराने एकत्र येऊन कसा सावलीचा होतो आणि लवकरात लवकर अमृताची वाणी खरी होऊन अमृताच्या सत्याने सावली ही कशी मेंदळ्यांना आता वारस मिळवून देते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.